तर एकदा देवशंकर आणि मा पार्वतीजी त्यांचं वाहन नंदीवरून बसून चालले असताना त्या गावामध्ये पोहोचतात. तर त्या गावामध्ये पोहोचल्यानंतर त्या गावातील काही लोक म्हणतात की अरे अरे राम, किती निर्दयी लोक आहेत, दोघे मात्र एका पशुच्या एका प्राण्याच्या अंगावरती बसून चालले. तर त्यावेळेस मा पार्वतीजी म्हणतात की आता काय करायचं. त्यावेळेस ते सांगतात की एक काम करूया, तुम्ही वाहनावरती बसा, मी चालते. असं करत ते पुढच्या गावामध्ये पोहोचतात. पुढच्या गावामध्ये पोहोचल्यानंतर तेथील काही लोक म्हणतात की अरे राम किती निर्दयी आहे, स्वतः मात्र वाहनावरती बसलेला आहे आणि स्वतःच्या पत्नीला मात्र चालत चालतात. त्यावेळेस देवशंकर म्हणतात की एक काम करूया, पार्वती तुम्ही वाहनावरती बसा, मी चाल देतो. असं करत ज्यावेळेस पुढच्या गावामध्ये पोहोचतात, पुढच्या गावामध्ये पोहोचल्यानंतर तेथील काही लोक म्हणतात की अरे राम किती निर्दयी आहे, किती चोर का गुलाम, स्वतः मात्र चालत चाललाय आणि स्वतःच्या पत्नीला मात्र वाहनावरती बसवले. त्यावेळेस देवशंकर हे सांगतात की एक काम करूया, आपण दोघेही चालत जाऊया. दोघेही चालत जात असताना ज्यावेळेस पुढच्या गावामध्ये पोहोचतात त्यावेळेस तेथील काही लोक म्हणतात की अरे राम किती मूर्ख आहेत, किती निर्दयी लोक आहेत, वाहन असताना देखील स्वतः दोघेही मात्र चालत चालले. तर याच्यावरून आपल्याला दुनियेतून एवढंच शिकायला मिळतं की आपण कितीही चांगलं केलं, कितीही काही केलं तरी जे लोक आपल्याला क्रिटिसाइज करणार आहेत ते लोक आपल्याला क्रिटिसाइज करणारच आहेत.